प्रत्येकाला भीती वाटते, मला अटॅक आला तर काय करायचं. बऱ्याच महिलांच्या मध्ये तर काय सांगायचं, मला काय झालं तर, मला काय झालं तर जायचं, त्याला काय. तुम्हाला काय वाटतं? प्रत्येक महिलेला असं वाटतंय, मला काय झालं तर माझ्या नवऱ्याचं काय, ते दुसरी आणतंय, तू जा, तू थांबू नकोस. लय अवघड गोष्ट आहे तू. म्हणून पाया पडून सांगतो, मला काय झालं हे मेंदू काय करतोय, कन्फ्युज अवस्थेत राहतोय. मग ते रोज काय ना काय तर होते, एक बरं होते तर दुसरं चालू होते, दुसरं बरं होते तर तिसरं चालू होते, आणि आम्ही म्हणतोय दवाखाना पाठीला लागला. तर अजिबात असलं काय डोक्यात घेऊ नका. प्रत्येकाला सांगतो की हॅप्पी राहा, आनंदी राहा, छोट्या छोट्या गोष्टीतून. बऱ्याच लोकांना आता हाडांची दुखणी वाढलेली आहेत. कोविड नंतर बघा अटॅकचं प्रमाण वाढलं, कोविड नंतर संधिवाताचं हाडांचं दुखणं वाढलेलं आहे. बऱ्याच लोकांचं हाडं ठिसूळ झालेले आहेत, हाडं दुखायला लागलेले आहेत, अंगदुखीचा त्रास वाढलेला आहे. पुरुषांच्या मध्ये तर खूप काही काही समस्या तयार व्हायला लागलेल्या आहेत कोविड नंतर. मला वाटतं आपण त्यावेळेस सगळे लोक घाबरलीत ना, त्याचाच हा साईड इफेक्ट झालेला आहे. तर विनंती करेन, घाबरू नका कुठल्या गोष्टीत. हे आजार काय नेमके आजार सांगा बरं. इतर प्राण्यांना पक्ष्यांना कुठे गेले नाही? किती प्राण्यांच्या किडन्या फेल गेल्या तो? किती प्राण्यांच्या किडन्या फेल गेल्या सांगा की. किती प्राण्याला कॅन्सर आहे, किती प्राण्याला शुगर आहे, किती प्राण्याला बीपी आहे का? कावळा रोज बीपीची गोळी घेतो, म्हस बीपीची गोळी घालायला लागते मगच दूध देते, असं आहे का कधी? आम्हाला मात्र ही सवय लागून गेलेली आहे. पूर्वी कुठं होते ह्या गोष्टी? 40 वर्षापूर्वी कुठं होतं हे सगळं? कुणाला तरी एखाद्याचं ऑपरेशन झालं ना 30-35 वर्षापूर्वी, सगळं गाव बघायला जायचं त्याचं ऑपरेशन झालंय म्हणून. आज घरटी ऑपरेशनची माणसं आहेत, कुणाला पण बघायला पण जायत नाही. आलं तरी मग लक्षात येते, का लंगडा काय लागला, ऑपरेशन झालं, मग कळते याचं ऑपरेशन झालं. पूर्वी गाव बघायला जायचं, आज सगळं विसरून गेलाय. तुम्ही लक्षात घ्या. निरोगी राहण्यासाठी खणखणीत मन ठेवा, प्रसन्न मन ठेवा, आनंदी राहा. बाकी काही करायची गरज नाही. मन प्रसन्न ठेवायला काय पैसा लागतो का? फुकट होते, फुकट होते, फुकट. आनंदाच्या गोष्टी आठवायच्या. ठीक आहे, हाडांचं दुखणं ज्यांचं वाढलेलं आहे त्यांना मी विनंती करून सांगतो, सगळ्यात महत्वाचं पहिली गोष्ट म्हणजे थोडं थोडं तुम्ही ऑइली खायला पाहिजे. बरीच लोक तेलकट खायचं बंद झालंय, कमी खायचं, भाजीमध्ये तेल घालायचं पण कमी घालायचं. सगळ्यात मेन म्हणजे जर तूप जर तुम्हाला खाता आलं तर तुमची स्किन पण चांगली राहते, म्हणजे त्वचा चांगली राहते, त्वचा उजळ होते, बुद्धी चांगली वाढते, आणि बुद्धी वाढते त्याचसोबत तुम्हाला हाडांची दुखणी सुद्धा कमी होतात. हे करून बघा तुम्ही. सगळ्यात अजून सांगतो, ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे, कंबर दुखीचा त्रास आहे, त्यांनी लवंग, दालचिनी आणि लसूण काय करायचं, लवंग, दालचिनी आणि लसूण खोबरेल तेलामध्ये घालायचं. खोबरेल तेलामध्ये घालायचं, हे तेल उकळवायचं, कडक उकळवत राहायचं. लवंग, दालचिनी, लसूण हे खोबरेल तेलात घालून हे कडक उकळवायचं, उकळू द्यायचं आणि 1 तासभर झाकून ठेवायचं. त्याच्यानंतर गाळून घ्यायचं आणि त्याच्यानंतर काचेच्याच बॉटलमध्ये हे तेल ठेवायचं, काढायचं, गुडघ्यांना लावायचं, कंबर दुखते कमरेला लावायचं. डोकं दुखत असेल इथं थोडस लावलं ना, डोकं दुखायचं 1 मिनिटात थांबून जाते. गुडघेदुखी सुद्धा थांबते, कंबरदुखी थांबते. लय जर कोणाला त्रास होत असेल तर मोहरीचं तेल गरम करायचं आणि सगळ्या बॉडीला लावायचं. हाडांचं दुखणं कमी व्हायला लागतंय. करून बघा या गोष्टी. संधिवाताचा त्रास कमी व्हायला लागतोय, करून बघा या गोष्टी. साध्या साध्या गोष्टी असतात. काय जास्त आहेत का ह्याला? काय खर्च जास्त आहे का? पण पेन किलर वगैरे कोणते जास्त खायच्या मागे लागू नका, मी पाया पडतो तुमच्या. त्याचा सरळ दुष्परिणाम हा किडनीवरती होतो. बऱ्याच लोकांच्या किडन्या फेल, विशेष करून शुगरची औषधं घेतात ना, शुगरची पेशंट आहेत, तर ह्या लोकांना जास्त करून किडनी फेलचा त्रास व्हायला लागलाय. ह्या लोकांना डोळ्यांचा त्रास व्हायला लागलाय. आजही बघितलं तर मोबाईल मध्ये सगळी दुनिया गुंतलेली आहे. आता पण बघा की किती मुलांचं रेकॉर्डिंग चालू आहे, व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे, ऑडिओ रेकॉर्डिंग आहे. जेवढं आवडेल हसवल तेवढंच घेतात बघा, लगेच क्लिक करतात, तेवढेच पॉइंट घेतात. तर विनंती आहे, हे मोबाईल चांगला आहे नाही असं नाही, पण तो कमी वापरा, गरजेपुरता वापरा. मला वाटतं पूर्वी ते आलो हा करतात तेच बरं होतं. आता ही मोबाईल आल्यापासून डोळ्यांचे त्रास, माझ्याकडे एवढी वाईट परिस्थिती आहे. मी तुम्हाला 2 गोष्टी सांगेन की हल्ली सर्रास म्हणजे 17-18 वर्षाच्या 20 वर्षाच्या आतली मुलं माझ्याकडे डोळ्यांचे त्रास घेऊन येतात आणि खूप गर्दी त्याच मुलांची आहे.
शुगरच्या पेशंटना सुद्धा दिसायचं कमी आलंय, त्यांची एक गर्दी आहे. डोळ्यांचे त्रास एवढे 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 वाढायला लागलेले आहेत की जसं स्क्रीन टायमिंग वाढलेलं, म्हणजे तुम्ही जे स्क्रीनवरती बघता ना, मोबाईलची स्क्रीन असू दे, टीव्हीची स्क्रीन असू दे, ह्याच्यावरती जे बघता ना, ह्याच्या डोळ्यावरती खूप दुष्परिणाम व्हायला लागलेले आहेत. आणि भीती वाटायला लागल्या खरं सांगायचं तर. काय काय मुलांचे तरी डोळे असे कम्प्लीट लाल झालेले, सुजलेले, बाहेर आलेले डोळे एकेकाचे बघितलेले आहेत मी. अहो हे जर वाढत गेलं तर डोळ्यांना सुद्धा कॅन्सर व्हायला मागं पुढं वेळ लागणार नाही. अजून थोडी पूर्वी चष्मा कुणाला तरी असायचा, आता बघितलं तर सर्रास चष्मे दिसायला लागलेले आहेत. थोडं असे भीती वाटायला, आणि 4 पिढ्या गेल्या तर आंधळीच माणसं जन्माला येतील. काय सांगायचं, लय वाईट परिस्थिती व्हायला लागल्या. म्हणून डोळे सांभाळा. हे परमेश्वराने जी एवढी सृष्टी दिली बघण्यासाठी, इथून तिथं जाण्यासाठी, नाहीतर काही सुद्धा उपयोग होणार नाही. तर डोळ्यांसाठी मी विनंती करतो, डोळे सांभाळा. आणि डोळे सांभाळण्यासाठी निसर्गात खूप साऱ्या वनस्पती आहेत, त्या वनस्पतींचा उपयोग करून घ्या. तुळस आहे, साधी साधी गोष्ट सांगतो, तुळस आहे, तुरटी आहे, त्रिफळ आहे, आवळा आहे, ह्या तुम्ही गोष्टींचा उपयोग करून घेऊ शकता, खूप साऱ्या गोष्टींचा. आणि अगदीच जर नाही काय झालं तर तोडकर संजीवनीचं दृष्टीबल म्हणून आहे, जे तुमच्या दृष्टीला बल देतं, ताकद देतं, आणि तुमची नजर, तुमचे डोळे, ह्या सगळ्या गोष्टी चांगलं ठेवतं. त्यासाठी दृष्टीबल खरंच खूप महत्वाचं आहे. ह्यात अशा काही वनस्पती आहेत ज्या आपल्याला दुर्मिळ मिळत नाही, त्या वनस्पती आम्ही शोधून आणून त्यात घातलेल्या आहेत. आणि त्या वनस्पतींपासून बनवलेलं प्युअर आयुर्वेदिक दृष्टीबल आहे, जे घेतल्यानंतर डोळ्यातली घाण बरीच, आज जर रात्री तुम्ही ती गोळी घेऊन झोपलात तर दुसऱ्या दिवशी डोळ्यातली सगळी घाण, म्हणजे नसा कमजोर झालेल्या असतात, नसांच्या मध्ये घाण अडकलेली असते, डोळ्यातली घाण ही सगळी दुसऱ्या दिवशीपासून बाहेर काढायला चालू करते. दुसऱ्या दिवशी सकाळी उठलात तर तुम्हाला डोळे दिसणार पण नाही, सगळे चिकटलेले असतील, एवढी घाण बाहेर येते. जेवढी घाण असेल तेवढी सगळी बाहेर निघायला चालू करते. तर 21 दिवस, जास्तीत जास्त ज्याला त्रास आहे त्यांनी 3 महिन्याचा कोर्स करायचा आहे, नाहीतर 21 दिवसात बास होते.